भटक्यांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या पाथर्डी तालुक्यातील मढी इथल्या यात्रेमध्ये मुस्लिम समाजाच्या व्यापाऱ्यांना बंदी घालण्याचा ठराव जो आहे तर तो ग्रामपंचायतच्या वतीने घेण्यात आला आणि त्यानंतर राज्यभर एकच खळबळ जी आहे तर उडालेली आहे। यामुळे तीव्र संताप जो आहे तर तो मुस्लिम बांधवांच्या वतीने व्यक्त होताना आपल्याला दिसतो आहे। काही व्यापारी ग्रामपंचायत सदस्य जे आहेत मढीतले त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। नेमकं या ठरावासंदर्भात त्यांचं मत काय आहे। हा ठराव घेण्यात आलेला आहे। संपूर्ण राज्यात खळबळ उडाली खरं तर या ठरावामुळे। काय नेमकं म्हणणं आहे तुमचं, काय मागणी आहे? आमचा विषय असा आहे की ग्रामपंचायतीमध्ये ज्यावेळेस ठराव घेतला जातो किंवा तिथं ग्रामसभा असली तर आमच्या मंदिरावर अलाउसिंग केली जाते। इथं फक्त एकच अलाउसिंग झाली का इथं घरकुलाची याद्या जाहीर केल्या जातात, त्यांना प्रमाणपत्र ज्यांचे घरकुल मंजूर झाले आहेत तेवढ्या सभासदाने इथं जमा व्हा म्हणून, आणि ते त्यांना प्रमाणपत्र वाटण्यात आले। तिथं एकही सदस्य नव्हता आणि त्या ठरावावर एकही ग्रामपंचायत सदस्याची सही नाही आणि ग्रामस्थाची सही नाहीये। तिथं बाहेरच्या लोकांनी अर्ज केलेले तर हा ग्रामसभेचा विषय गावकऱ्याचा आहे। बाहेरच्यांनी तिथं अर्ज देऊन हे गावामध्ये दंगल घडवण्याचा प्रयत्न जो केलेला आहे याच्यावर शासनाने कडक कारवाई करावी एवढी माझी विनंती आहे प्रशासनाला। ग्रामपंचायत सदस्य देखील आपल्यासोबत आहेत। तुम्ही तिथं होतात का? नेमकं ती ग्रामसभा कशाच्या निमित्तानं होती आणि काय नेमकं निर्णय झाला? ग्रामसभा ही अमितभाई शहा पुणे येथे येणार होते। जे काही घरकुल महाराष्ट्रभर मंजूर झाले त्यांचा पहिला हप्ता जमा करण्यात येणार होता। त्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ग्रामसभा आयोजित करण्यात आलेली होती। त्यासाठी ग्रामस्थ जमा केलेले होते। परंतु जेव्हा ग्रामसभा आल्यावर लोकांच्या सह्या घेणं ही एक ग्रामसभेची परंपरा आहे। त्यासाठी सह्या घेण्यात आल्या। त्यांना जे काय पहिला हप्ता आहे ऑनलाईन सर्वांना त्यांच्या खात्यावर जमा झाल्यानंतर ग्रामसभा संपली असं सांगून हे लोक जेव्हा परतले तेव्हा सरपंचाने हा पाठीमागं काय ठराव तयार केला आणि त्याच्यावर संविधानिक पदावर असलेला सचिव पदाचा माणूस ग्रामसेवक यांनी सही केली। हे चुकीचं वर्तन केलेलं आहे। म्हणजे तुम्हाला याची कल्पनाच नव्हती की नेमका हा ठराव काय? कुठल्याही ग्रामपंचायत सदस्याला या ठरावाशी काहीही माहिती नाही आणि एकाही ग्रामपंचायत सदस्याची त्याच्यावर सही नाही। त्या ठिकाणी जर म्हटलंय की एक विशिष्ट समाजाकडून त्या ठिकाणी अवैध धंदे केले जातात असा आरोप करण्यात आलाय, तुमचं नेमकं काय म्हणणं आहे? वास्तविक पाहता अवैध धंदे करणाऱ्याला कोणती जात नसते। हा जो गेल्या 2-3 दिवसापासून हा जो वेगळा समज पसरवण्यात येतोय की अवैध व्यवसाय, बेकायदेशीर व्यवसाय हे फक्त मुस्लिम समाज करतात आणि मुस्लिम समाजाला त्या ठिकाणी बंदी घालण्यात यावी, हे पूर्णपणे चुकीचं आहे। हे महाराष्ट्राच्या परंपरेच्या विरुद्ध आहे। कारण ही शेकडो वर्षापासून आमच्या पाथर्डी तालुक्यामध्ये मढी ही यात्रा भरती अत्यंत सौहार्दाने, अत्यंत उत्साहात सर्व समाज एकत्र होऊन राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे ही यात्रा। आणि मी आपल्याद्वारे सर्वांना आवाहन करतो, सर्व समाजाच्या लोकांना आवाहन करतो की ही यात्रा आपण अत्यंत उत्साहात भरू। कोणत्याही जातीय तीळ निर्माण न करता जातीय सलोखा हा पूर्वीपासूनचा तो कायम राहावा असं मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो। आणि हे जे वातावरण निर्माण केले जाते अवैध व्यवसाय, त्याच्या विरुद्ध आम्ही स्वतः आहोत। आम्ही स्वतः पोलीस प्रमुखांना मागणी करत आहोत की त्या ठिकाणी बेकायदेशीर व्यवसाय केले जाऊ नये, त्या ठिकाणी प्रतिबंध घालावा आणि आम्ही स्वतः त्यासाठी तत्पर होतो। आम्ही सुद्धा रस्त्यावर आहोत की जर जो कोणी बेकायदेशीर व्यवसाय करीत असेल त्याच्या विरोधात आम्ही स्वतः रस्त्यावर आहोत या ठिकाणी सांगतो। काय नेमकी भूमिका असणार आहे हा जो ठराव घेतला त्याच्या संदर्भात? सर्वप्रथम आम्ही मुस्लिम समाज म्हणून नाही इथं आलो, आम्ही संविधान प्रेमी म्हणून इथं आलेलो। कारण हा जे ठराव झाला तो संविधानावर घाला घालण्यात आला आणि आम्ही संविधान प्रेमी म्हणून इथं आलो। जर हे मुस्लिम विरुद्ध जर एखाद्या दुसऱ्या समाजाचा जर असा ठराव झाला असता तरी आम्ही इतके ताकदीने इथं आलो असतो, कारण आम्ही संविधान प्रेमी आहे आणि आम्हाला अभिमान आहे पाथर्डी तालुक्यात शहरात आजपर्यंत इथं कधी दंगल झाली नाही। हिंदू मुस्लिम एकोप्याने इथं राहतात आणि हे जे मढी यात्रा आहे हे तर महाराष्ट्रात प्रचलित आहे। मी 6 वर्षाचा असताना दरवर्षी आम्ही तिथं जातो, रिवडी ते घरी आणतो। म्हणजे मुस्लिम हिंदू तिथं तुम्ही यात्रेत येऊन पहा। मला तुम्हाला पण विनंती आहे माझं का तुम्ही मुस्लिम म्हणून तिथं या यात्रेच्या वेळेस तुम्ही पहा किती एकोप्याने आणि छान पद्धतीने तिथं म्हणजे भारताला एकात्मता जर पाहिजे असेल तर मढीच्या यात्रेत पाहू शकता। सगळे समाजाचे लोक तिथं असतात आणि इथं काहीतरी आम्हाला एक शंका येते का कोणाला तरी मढीची यात्रेच्या वरून काहीतरी मोठा दंगा किंवा काहीतरी घडायचा असं आम्हाला थोडीशी शंका येते वातावरण गडू करून। तुम्ही मागणी नेमकं काय असा? कारण ग्रामसेवकाने थेट याच्यावरती सही केलेली आहे। त्याच्यावर ग्रामसेवकाने सही केली म्हणजे त्यांचं ते संगनमत आहे। ते धंदेच त्यांचे आहेत, त्या ग्रामसेवकाचे आणि त्या सरपंचाचे, त्यांचेच दारूचे धंदे, त्यांचीच लॉजिंग। डिपार्टमेंटने तिथं लक्ष द्यायला पाहिजे। ज्या टायमाला आम्हाला कळलं की हे बेकायदेशीर ठराव घेण्यात आलेला आहे, हे घटनेत बाह्य नाहीये, घटनाबाह्य यांनी ठराव घेतलेला आहे। मग त्यानंतर आम्ही 24 तारखेला व्हिडिओ साहेबाला पत्र दिलंय का ह्याच्यावर सक्त कारवाई करण्यात येईल दोघांवर।
तर त्यांनी काल समिती नेमली, तर आज त्याचा निर्णय होणार आहे, तीच आम्ही वाट बघतो. जर पुढची भूमिका काय असेल जर काही कारवाई झाली? जर कारवाई नाही जर झाली, कारवाई जर बिलकुल झाली नाही, कारवाई कराल अशी आमची प्रशासनाकडून अपेक्षा आहे. प्रशासन त्या पद्धतीने कारवाई करते. यदा कदाचित काही कारणामुळे जर कारवाई जर केली गेली नाही, आम्ही लोकशाही मार्गाने अत्यंत शांततेने केवळ मळी नाही, केवळ पाथर्डी नाही, पूर्ण महाराष्ट्र राज्यात आंदोलन पेटवणार. कारण हा महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक अस्मितेचा प्रश्न आहे, सामाजिक सलोख्याचा प्रश्न आहे. म्हणून आम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून जो चुकीचा समज गेलाय तो मेसेज आम्हाला बदलवायचा आहे. आणि आम्ही जर आमची मागणी मान्य नाही झाली तर संपूर्ण राज्यामध्ये लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करू, एवढं या ठिकाणी सांगतो. एकंदरीत जर बघितलं तर आता या सर्व बांधवांनी जे आहे तर थेट आंदोलनाचा देखील इशारा दिलेला आहे. त्यामुळे प्रशासन नेमकं या संदर्भामध्ये काय कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन प्रसादसह सुनील भुंगळे, एबीपी माझा, पाथर्डी, अहिल्यानगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.